आळंदीमध्ये ज्ञानोबा माऊलींच्या मंदिराचा कलश रोहण समर्पणातून सुवर्ण कलश उभा। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते कलश सोहळा संपन्न। महायुती पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार, प्रफुल्ल पटेलांनी दिले स्वबळाचे संकेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढू, पटेलांचा दावा। जालन्यामध्ये पोलीस अधिकाऱ्याची दादागिरी, पोलीस उपअधीक्षकांनी आंदोलकांच्या कमरेमध्ये मारली लाथ। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू होतं उपोषण। कुणबी ओबीसी मध्ये शिरकाव करत असेल तर गप्प बसणार नाही, मंत्री छगन भुजबळांनी मनोज जरांगेंना सुनावलं। छगन भुजबळ म्हणजे संपलेला माणूस, मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना प्रत्युत्तर। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यक्रमामध्ये नाराजी नाट्य सुरू। कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी रंगलं नाराजी नाट्य। मंचावर जागा न दिल्यानं दीपक मानकर नाराज, सूत्रांची माहिती। या दिवाळीमध्ये जीएसटी कमी होणार, यंदाची दिवाळी विशेष असेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले भारतीयांना खुशखबर। बांगलादेशनं कांदा आयात बंदी हटवली। भारतातून 13 डिसेंबर 2025 पर्यंत कांदा निर्यातीला परवानगी। जनतेला पण कळलं सिंधू करार किती चुकीचा होता, आमच्या नदीचं पाणी आम्हालाच मिळत नव्हतं, पंतप्रधान मोदींचं लाल किल्ल्यावरून वक्तव्य। स्वावलंब ही सामर्थ्याची गुरुकिल्ली, ऑपरेशन सिंदूरनं स्वावलंबनाची क्षमता सिद्ध केली, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना सुनावलं। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावर ध्वजारोहण। लाल किल्ल्यावरून मोदींनी केलं 12वं भाषण। पंढरपूरच्या श्री विठ्ठल मंदिरामध्ये आकर्षक सजावट, विविध रंगांच्या फुलांनी सजला विठुरायाचा गाभारा। राज्यात गोविंदा पथकांची तयारी अंतिम टप्प्यात, देशभरामध्ये कृष्ण जन्मोत्सव उत्साहात साजरा। जखमी गोविंदांवर उपचार करण्यासाठी रुग्णालय सज्ज, जखमी गोविंदांना तातडीनं वैद्यकीय मदत मिळणार, मुंबईतील सरकारी रुग्णालय सज्ज। अमरावतीतल्या माधान गावामध्ये ढगफुटीसारखा पाऊस, चांदूर बाजार तालुक्यातील माधान गाव पाण्याखाली, गावामध्ये 5 फुटांपेक्षा जास्त पाणी शिरलं। बीडच्या बिंदुसरा नदीला पूर आलाय, मध्यरात्रीपासून बीडला जोरदार पावसानं झोडपलं। किश्तवाडमध्ये युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू, ढगफुटीमुळे आतापर्यंत 65 जणांचा बळी। पश्चिम बंगालमधील बर्दवानमध्ये भीषण अपघात, 10 जणांचा मृत्यू, 35 जण गंभीर जखमी, बस चालकाला डुलकी लागल्यानं झाला अपघात। दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरामध्ये मोठी दुर्घटना, दर्ग्याचं छत कोसळल्यानं 5 जणांचा मृत्यू। बंगळुरूमध्ये सिलेंडरचा स्फोटामध्ये मुलाचा मृत्यू, 12 जण जखमी, स्फोटामध्ये 8 ते 10 घरं कोसळल्याची माहिती। पिंपरीमध्ये ड्रेनेज पाईपलाईन मध्ये टाकताना विषारी वायुगळतीमुळे 3 कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती। वर्ध्याच्या अभियंत्याच्या त्रासाला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न, कंत्राटदार बाबा जाकीर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न। धुळ्यातील शिंदखेडा येथे रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन, एक्सप्रेस गाड्यांना थांबा मिळण्यासाठी केलं आंदोलन। बुलढाण्याच्या रस्त्याच्या मागणीसाठी जलसमाधी आंदोलन, जलसमाधी आंदोलनासाठी नदीमध्ये उतरलेल्या शेतकऱ्याचा बुडून मृत्यू। भीमाशंकरमध्ये मोठी वाहतूक कोंडी, सलग सुट्ट्या आल्यानं भीमाशंकरमध्ये भाविकांची मोठी गर्दी।